फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक आणि तुम्हाला जर मी विचारलं की भारतातलं सगळ्यात मोठं झाड कुठे आहे तर तुम्ही निश्चितच सांगाल कलकत्त्याला बॉटनिकल गार्डन आहे। त्या बॉटनिकल गार्डनमध्ये हे वडाचं झाड आहे आणि ह्या वडाच्या झाडाचा जो परिघ आहे किंवा विस्तार आहे तो साधारणतः 3 ते 3.5 एकर ह्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे। ह्या झाडाला बघण्यासाठी, या झाडाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून बरेच पर्यटक येत असतात, बरेच संशोधक येत असतात आणि ते ह्या झाडाचा संशोधन करत असतात। पण जर मी तुम्हाला विचारलं की त्यानंतरचं 2 नंबरचं झाड देशामधलं कुठे आहे तर निश्चितच तुम्ही सांगणार नाही किंवा सांगू शकणार नाही। मित्रांनो, 2 नंबरचं जे झाड आहे, सगळ्यात मोठं झाड आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रातलं जे अहिल्यानगर जिल्हा आहे, नगर जिल्हा आपण ज्याला ओळखतो, या जिल्ह्याचा जो संगमनेर तालुका आहे, त्या संगमनेर तालुक्यामध्ये पेमगिरी गावामध्ये हे झाड आहे। आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेमगिरीला। माझ्या मागे तुम्ही बघू शकता आहात ते हेच वडाचं झाड आहे आणि ह्या वडाच्या झाडात पाशी आपण आज आलेलो आहोत। तर आपण इथली वडाच्या झाडाची आज माहिती करून घेऊ आणि ह्या झाडाचा विस्तार आहे तो 2.5 ते 3 एकर इतक्या परिसरामध्ये हा झाड विस्तारलेले आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। उत्तुंग डौलत तोची उभा, व्यापून असमंत नील नभा, पाने फुले फांदी पारंबी, कोण जाणे कुठे निस्ती कुठे आरंभी, ध्यान निर्धिस्त तितकाच कटाक्ष, उभा पेमगिरीस हा वटवृक्ष, कोण जाणे उपजातीचे गुपित काय, उभे पेमगिरीस हे वृक्ष महाकाय, वटवृक्ष सदा देत पंचप्राण, पेमगिरी गावाची ही अस्सल शान। मंदिर परिसरामध्ये ह्या प्रकारचे काही देवदेवतांची मूर्ती लावलेल्या आहेत। एकंदर हे स्वरूप बघता असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती असलेले हे विरगळ आहेत। विरगळ साधारणतः युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ या पद्धतीचे विरगळ लावण्यात येत असतात। असेच विरगळ इथे आपल्याला मंदिर परिसरामध्ये दिसतात। हे विरगळ आहेत का देवता आपल्याला माहीत असेल तर जरूर कॉमेंट करून सांगा। मित्रांनो, या स्थानाबद्दलची आणखीन एक आख्यायिका इथे आहे। ते म्हणजे माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघता आहेत ते जखमत बाबांचं स्थान आहे। जखमत बाबा हे इथल्या रामोशी समाजाचे होते आणि ह्या स्थानात जखमत बाबा आणि जखाई माता असे दोघं भाऊ बहीण इथे राहायचे। आपल्या गुराढोरांचे इथे ते संवर्धन करत होते, काळजी घेत होते। एक दिवस ह्या परिसरामध्ये एक वाघ आला। त्या वाघाचं आणि जखमत बाबांचं चांगलंच युद्ध झालं। दोघांच्या युद्धामध्ये दोघंही शहीद झाले। ते पाहून इथे जखाई मातासुद्धा लवकरच देहत्याग झाला। तेव्हापासून ह्या पवित्र स्थानाला इथे खूप मान्यता आहे। असं म्हटलं जातं की हा जो वड आहे, ह्या वडाच्या फांद्यांना जो जाणीवपूर्वक काही नुकसान करेल
अशा व्यक्तींना जखमत बाबा हे शिक्षा करत असतात, त्याबद्दलची त्यांना पनिशमेंट मिळत असते. त्यामुळेच ह्या वडाचं संवर्धन इथल्या सगळ्या गावकऱ्यांनी आणि इथल्या परिसरातल्या नागरिकांनी प्राणपणाने केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हा वड तुम्ही बघता आहात. जवळजवळ 2.5 ते 3 एकर इतक्या परिसरामध्ये पसरलेला आहे. जखमत बाबा ज्यांच्याबद्दलची एक आख्यायिका आत्ताच मी तुम्हाला सांगितली, या जखमत बाबांचं हे ठिकाण आहे. या जखमत बाबांच्या अगोदरच्या मूर्ती आणि अत्याधुनिक पद्धतीने मूर्ती आता सध्या साकारलेली आहे, जी आपल्याला इथे दिसते. ह्याच पवित्र स्थानी हे झाडाचं मूळ खोड आहे. असं म्हणतात की ह्या मूळ खोडामध्ये पूर्वी जखमत बाबांची कुऱ्हाड दिसायची, पण काळ जसा जसा बदलत गेला आणि खोडाचा विस्तार होत गेला तशी ती कुऱ्हाड या खोडामध्ये आता विलुप्त झालेली आहे. जखमत बाबांचं मंदिर आणि या मंदिराच्या शेजारी असलेलं या महाकाय वटवृक्षाचं मूळ खोड. असं सांगितलं जातं की ह्या खोडाचा परीघ, ह्या खोडाचा घेर साधारणतः 58 मीटर एवढा आहे आणि ह्या खोडापासून निघालेल्या वृक्षाच्या पारंब्या साधारणतः 90 पारंब्या ह्या परिसरामध्ये पसरल्या. जिथे जिथे ह्या पारंब्या जमिनीला स्पर्श करून गेल्या तिथे तिथे ह्या झाडाची रचना झाली, पुनर्निर्मिती झाली आणि 2 ते 2.5 एकर एवढ्या एरियामध्ये ह्या झाडाचा विस्तार झालेला आहे. त्यामुळेच हे झाड महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वटवृक्ष म्हणून ओळखलं जातं. वर परिसरामध्ये हा असा एक ओहळ किंवा ओढा कॅनल बांधून घेतलेला आहे. आत्ता जरी उन्हाळा जस्ट संपलेला असल्यामुळे इथे पाणी नसलं तरीसुद्धा पावसाळ्यात आणि इतर दिवसांमध्ये इथे पाणी वाहत असतं. पण आपण मानवजात आपल्याला मिळालेल्या या नैसर्गिक गोष्टींचं कसं वाट लावतो आणि जिथे जातो तिथे कचरा पसरवतो, त्याचं उदाहरण पण इथे बघायला मिळतंय. सगळीकडे पाण्याच्या बाटल्या, वेपर्सचे पाकिटं आणि दारूच्या बाटल्यासुद्धा या एरियामध्ये ओढ्यामध्ये फेकलेल्या दिसत आहेत. हा परिसर आणि इथला निसर्ग हा खरोखर खूपच सुंदर आहे, अवर्णनीय आहे. इथल्या निसर्गाची ओळख तुम्हाला शब्दामध्ये सांगायला माझे शब्द खरोखर अपुरे पडतायत. त्यामुळे आता शब्दामध्ये सांगण्यापेक्षा मी कॅमेराच्या भाषेमधनं हा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं निवेदन इथेच थांबवतो. आपण भेटू ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि इथल्या निसर्गाचा, इथल्या जैवविविधतेचा आस्वाद घ्या.
महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या वटवृक्षाचा जो विस्तार झालेला आहे तो आपल्याला हा असा बर्ड आयवरनं दिसतो आहे, बर्ड व्ह्यूनी दिसतो आहे. 2.5 ते 3 एकर परिसरामध्ये पसरलेला हा वटवृक्ष मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोहोचवा. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड थँक्यू.